मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लेदर बॉल T20 ताई चषक 2023 स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी मॉडेल क्रिकेट अकादमीने दीपक संघावर 12 धावांनी मात करत विजेतेपद पटकाविलं. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मॉडेल अकादमीने 20 षटकात 4 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. व सलामीचा निखिल मादास लवकरच बाद झाल्यावर विवेक अंचीने 23 चेंडूत 50 धावा केल्या. तसेच मधल्या फळीतील भरोशाचा यष्टीरक्षक वैष्णव जावळे यांनी जबरदस्त फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी करीत प्रति षटक 10च्या सरासरीने धाव फलक हलता ठेवला. त्याने केवळ 20 चेंडूत अर्धशतक करत तिसऱ्या गड्यांसाठी 88 धावांची भागीदारी रचली व शेवटच्या षटकात वैष्णवला शतक पूर्ण करण्यासाठी 16 धाव्या हव्या असताना पहिल्या 2 चेंडूत 2 षटकार लगावत आपला इरादा जाहीर केला, पण त्याचे शतक 2 धावावरच राहिले. नाबाद 98 करताना निखिल दोरनाल नाबाद 14 सोबत शेवटच्या 6 षटकात 70 धावा झोडपल्या. तेच गोलंदाज नदीम शेख याने 16 धावा देत 2 बळी तर सोहेल काझे व इम्पॅक्ट खेळाडू आशिष दासने प्रत्येकी 1 बळी घेतला. 207 धावांचे आवाहन घेऊन मैदानात उतरलेल्या दीपकला पहिला झटका बसला. तो धडाकेबाज सलामीवीर जखमी झाला, पण त्यानंतर साहिल कोताळकर 19ने आल्यापासून फटाकेबाजी केली व संकल्प कांबळे आणि भरोशाचा फलंदाज सईद जहागीरदार हे लागोपाठ बाद झाले. धडाकेबाज फलंदाज कप्तान अझहरने सगळी सूत्रे हातात घेत स्वराजवाले सोबत 65 धावांची भागीदारी केली आणि सोबत 29 चेंडूत अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटचे फलंदाज महेश आरकाल व नदीम शेखने जरुरी फटाकेबाजी केली, पण थोडे प्रयत्न कमी पडले. त्यानंतर अझहर अगलूर हे नाबाद 81 व 46 चेंडू 7 चौकार 5 षटकार मारत एका बाजूने किल्ला लढविला आणि संघाला शेवटच्या षटकात 23 धावांची गरज असताना कप्तान विवेकने स्वतः गोलंदाजी घेतली व नदीमने पहिल्या 2 चेंडूंवर षटकार व चौकार लगावले, परंतु पुढच्याच लगातार 2 चेंडूंवर चपळ यष्टीरक्षक वैष्णवने लागोपाठ 2 फलंदाज यष्टी चीत करत सामना फिरवला व संघाला 12 धावांनी विजय मिळवून दिला. त्यानंतर अंतिम सामना अटीतटीचा झाल्यावर बक्षीस समारंभ मान्यवर आयोजक सुरेश हसापुरे यांसोबत माजी आमदार प्रकाश येलगुलवार, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक सिद्धू पाटील, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते तर सुभाष पाटोळे, जयशंकर पाटील, मोतीलाल राठोड, अरुण मिराजदार, मधुकर आठवले, श्रीशैल रणभिरे, शाहू सलगर, धीरज खंदारे, सचिन तिकटे, शिवराज पाटील, निलेश धुमाळ, काकाश्री ख्याडे, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक आणि काँग्रेसचे खंबीर युवा नेतृत्व गणेश डोंगरे व सुदर्शन हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दरम्यान विजेता संघ मॉडेल क्रिकेट अकादमी व उपविजेता दीपक संघाला अनुक्रमे 51 व 21,000 तसेच मानाचा चषक देऊन गौरवण्यात आला. तर स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून मंदार काळे, साऊथ सोलापूर आपटे, उत्कृष्ट गोलंदाज नितीन गायकवाड, हॉटेल ओरिएंट इलाइट, उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदर्श मनुरे, साऊथ सोलापूर आपटे आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मॉडेल क्रिकेट अकादमीचा कर्णधार विवेक अंची यास 1,000 रुपये व चषक असा पुरस्कार देण्यात आला. तर सलग 8 दिवस भंडारी स्पोर्ट्स क्लबचे मैदानावर तिथल्या मैदानाची देखभाल करणारे कर्मचारी यांसोबत संयोजक निलेश गायकवाड यांच्या अनमोल मदतीने ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तर आजच्या सामन्यात पंच म्हणून चिराग शहा, सूरज गायकवाड व स्कोरर म्हणून मिलिंद गोरे, समालोचक वीरभद्र कोळी यांनी काम पाहिलं. या सर्वांना देखील यावेळी गौरवण्यात आलं.